हरे कृष्णा. श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय 14वा. अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. श्रील बलदेव विद्याभूषण यांनी या 7व्या श्लोकावर आपल्या गीताभूषण टीकेमध्ये जे वर्णन केलं आहे ते आपण पुढे वाचत राहणार. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात, रजोगुण इंद्रिय विषय उपभोगाच्या इच्छा म्हणजे तृष्णा उत्पन्न करतो. 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि त्याचे 5 इंद्रिय विषय आहेत. तर ही जी इच्छा आहे ती शांत तृप्त न होणारी असते. तर रजोगुणाद्वारे ही जी काही इच्छा तृष्णा असते ती शांत होत नाही. एकदा इच्छा पूर्ण केली तर इंद्रिय शांत होत नाही. पुन्हा त्या इंद्रियाला उपभोगण्याची इच्छा होते. याविषयी वैष्णवाचार्य समजवतात की 5 ज्ञानेंद्रिय आहेत. कोणती आहेत ती? डोळे, नाक, जीभ, त्वचा आणि कान. आणि प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा एक विषय आहे. डोळ्याने रूप पाहणं म्हणजे डोळ्याचा इंद्रिय विषय आहे रूप. नाकाचा आहे गंध, जिभेचा आहे चव म्हणजे रस चाखणं, त्वचेचा इंद्रिय विषय आहे स्पर्श आणि कानाचा इंद्रिय विषय आहे शब्द. तर सामान्यतः आपण बघतो की व्यक्ती आहे तो कानाने एखादं फिल्मी गाणं ऐकत असतो. पिक्चरचं गाणं ते ऐकण्यात त्या कानाला त्याला आनंद मिळत असतो. डोळ्यांनी सुंदर सुंदर रूप पाहणं त्याला आवडतं. नाकाने अत्तराचे सुगंध घ्यायला आवडतं. जिभेने काहीतरी चटक मटक खायला वाटतं आणि त्वचेने काही स्पर्श करू व्यक्ती इच्छितो. तर अशा प्रकारे हे सगळं व्यक्ती रजोगुणामुळे इंद्रिय भोगासाठी करू इच्छितो. असं समजावलं जातं की इंद्रिय विषय हे इंद्रियासाठी आहेतच. म्हणजे इंद्रियांना इंद्रिय विषय स्वीकारायचे आहेतच, ह्याला नाकारलं जात नाहीये. परंतु आपल्याला जर भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये प्रगती करायची असेल तर आपल्याला आपल्या या ज्ञानेंद्रियांना भगवान श्रीकृष्णांच्या संबंधित इंद्रिय विषय द्यायला पाहिजेत. म्हणजे हे जे सगळे इंद्रिय विषय आहेत, जसं डोळ्यांनी रूप पाहायला आवडतं तर आपण भगवान श्रीकृष्णांचं दर्शन घ्यावं, त्यांचे फोटो बघावेत. जे सुंदर सुंदर आपण विविध मंदिरांमध्ये जे भगवंतांची इतकी सुंदर सेवा केली जाते त्याचं दर्शन घ्यावं. आता आपण अनेक दिवस झाले या भगवद्गीतेचा अभ्यास करत आहोत. आपण हे सगळं भगवद्गीतेचं ज्ञान ऐकत आहोत. तर आपल्याला हे करणं आवडतं. कानाने आपण हे सगळे शब्द ऐकत आहोत. तर हा रजोगुण आहे का? नाहीये. का? कारण आपण भगवंतांच्या संबंधित विषय त्याचे शब्द आपण कानाला आपल्या देत आहोत. तर आपण भगवंतांच्या संबंधित इंद्रिय विषय स्वीकारतोय आणि त्यामुळे आपण हळूहळू शुद्ध होत जातो. तर वैष्णवाचार्य समजवतात की जेव्हा व्यक्ती डोळ्यांनी भगवंतांचं रूप पाहतो, नाकाने भगवंतांना अर्पण केलेली जे निर्माल्य काढलं जातं, तुलसी आहे, फूल आहे, धूप, दीप जे अर्पण केलं जातं त्याचा नाकाने आपला गंध घेतो. आणखीन तो जिभेने कृष्ण प्रसाद खातो आहे आणि कानांना भगवंतांच्या कथा देतो आहे, ऐकवतो आहे. कीर्तन भगवंतांचं ऐकतो आहे कानाने. नंतर त्वचेने तो भगवंतांची सेवा करतो आहे, विग्रहाची सेवा, मंदिर स्वच्छ करण्याची सेवा, अशा रीतीने तो शरीराने भगवंतांच्या सेवा करतो आहे. तर असा व्यक्ती मग तो कुठच्याही गुणाच्या अधिपत्याखाली प्रभावाखाली का असेना, तो व्यक्ती आपल्या इंद्रियांद्वारे
इंद्रिय विषयांचं सेवन करतो आहे. पण कशी इंद्रिय विषय आहेत? ही निर्गुण आहेत. भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांना निर्गुण म्हटलं जातं. निर्गुण म्हणजे जे भौतिक प्रकृतीचे 3 गुण आहेत ते भगवंतांवर प्रभाव टाकू शकत नाहीत. म्हणून भगवंत आहेत ते निर्गुण. आणि भगवंतांच्या संबंधित इंद्रिय विषय जेव्हा आपण स्वीकारतो तर ते इंद्रिय विषय सुद्धा भगवंतांसारखेच दिव्य असतात, निर्गुण असतात. आणि अशा इंद्रिय विषय जे निर्गुण आहेत त्यांचा जितका आपण संग करत जाऊ तसं आपण सुद्धा निर्गुणत्वाकडे हळूहळू प्रगत होऊ, म्हणजेच आध्यात्मिक प्रगती करत जाऊ, भगवंतांच्या दिशेने प्रगत होत जाऊ. तर हा आहे भक्तीचा विधी, प्रोसेस ऑफ डिवोशनल सर्व्हिस. आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.